धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी आपण पाहूया। आज उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, मात्र सांगलीला जाण्यापूर्वी ते कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतील। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीच्या वतीनं शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता, मात्र शाहू महाराजांसाठी हा मतदारसंघ शिवसेनेनं सोडलेला आहे, म्हणजे ठाकरे गटानं सोडलेला आहे। काँग्रेसच्या चिन्हावरती शाहू महाराज निवडणूक लढवतील, त्यामुळे शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आज उद्धव ठाकरे कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्यावरती दाखल होणार आहेत। याआधी शरद पवारांनी सुद्धा नवीन राजवाड्यावरती जाऊन शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतलेली होती। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, ही भेट नेमकी कशी महत्त्वाची आहे? म्हणजे महाराज आणि शिवसेनेचे आधीचे पण राजकीय संबंध राहिलेले आहेत, त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या वतीनं महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आजच्या भेटीकडे कसं पाहिलं जात आहे? ज्ञानदा, खरं तर उद्धव ठाकरे यांचा जो कोल्हापूर आणि सांगली दौरा हा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि याच दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांना भेटण्यासाठी येणार आहेत। कारण महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराजांचं नाव हे जवळपास निश्चित झालेलं आहे। प्रचाराची सुरुवात आहे ती झालेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी सांगलीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे नवीन राजवाड्यावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी शाहू महाराज यांच्याशी चर्चा करतील। खरं तर आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे राहिलेला आहे। त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून संजय मंडलिक हे खासदार होते, मात्र पक्षफुटीनंतर ते शिंदे गटामध्ये गेले। त्याच्यानंतर आता ही जागा आहे ती शिवसेनेनं काँग्रेससाठी सोडलेली आहे, कारण शाहू महाराज या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत। त्यामुळे आजची भेट ही खूप महत्त्वाची असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराज यांनी 1998 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि 1998 साली देखील ते शिवसेनेकडून उमेदवारी लढवण्याबाबत इच्छुक होते, मात्र त्याच्यानंतर ते पूर्णपणे राजकारणापासून दूर झाले आणि आता पुन्हा एकदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत। मात्र यावेळी हा पक्ष आहे तो काँग्रेस असणार आहे। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर आपण महाविकास आघाडीकडून किंवा शिवसेनेकडून एक पाय या ठिकाणी मागे घेतलेला आहे, कारण ज्या पद्धतीनं या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या सोबत गेल्यानंतर महायुतीची किंवा महाविकास आघाडीची किंवा शिवसेनेचं एकच या ठिकाणी ध्येय असणार आहे की जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचा पराभव करणं, आणि त्याच्यासाठीचाच हा प्रयत्न आहे तो खरं तर पाहायला मिळतोय। पलीकडे आपण बघितलं तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी शिवसेनेकडे विनंती केलेली आहे की आपला उमेदवार त्या ठिकाणी उभा करू नये, जर आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचा पराभव आपल्याला करायचा असेल तर मला पाठिंबा द्यावा, अशा पद्धतीच्या विनंती किंवा सूचना आहेत त्या राजू शेट्टी यांनी केल्या। त्यामुळे सांगलीला लागूनच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे या संदर्भात देखील उद्धव ठाकरे आज काय चर्चा करतात का, राजू शेट्टी उद्धव ठाकरे यांची भेट घेतात का, हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही मतदारसंघांच्या बाबतीत ठाकरे गटानं थोडीशी नमती भूमिका घेत विनिंग कॅन्डिडेटला आपण पाठिंबा देऊया असं काहीसं चित्र इथे महाविकास आघाडीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। त्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। विजय, धन्यवाद आणि या भेटी संदर्भातली माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि यानंतर विविध घडामोडींचा आपण घेऊया वेगवान आढावा।